नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपल्या पूर्वजांनी एक म्हण म्हणून ठेवली होती, श्वान व्हावे पण स्वामीन घरचे। म्हणजे काय की आता माणसाला ना 84,000 योनीचा प्रवास पार करून शेवटी माणसाचा जन्म मिळालेला असतो। म्हणून मग त्याला प्राणी मात्रांवर दया करण्याची वगैरे एक देवाने उपजतच बुद्धी दिलेली आहे की वनस्पतींवर प्रेम केलं पाहिजे, निसर्गावर प्रेम केलं पाहिजे, कारण आपण त्यातनंच राहून राहून पुढे आलेलो असतो आणि आपल्याला माणसाचा जन्म मिळाला असतो। तर स्वामीन घरच्या व्हावा म्हणजे काय? श्वान म्हणजे कुत्रा, साध्या भाषेमध्ये कुत्रा म्हणतात आपण त्याला। तो जो कुत्रा जो प्राणी आहे तो तर त्याचे गुण तर काय वर्णावे, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की तो अतिशय प्रामाणिक असतो आणि त्याचं खाण्याकडे बिलकुल लक्ष नसतं। पण ह्यामध्ये काय होतं, स्वामीन घरचा कुत्रा म्हणजे आजकाल तर स्वामी राहिले नाहीत, पण ज्या चांगल्या घरात तो जर कुत्रा असला तर त्याचे थाट काय असतात बघा तुम्ही। म्हणजे त्याला एक वेगळी रूम असते, त्याचं खाणं वेगळं असतं, त्याचे व्हॅक्सिनेशन्स आणि त्याचे वेगवेगळे जे काळजी घ्यायचे कारण हे आहे किंवा नख कापून आणणं आहे, त्याला वॉश करणं आहे, त्याचे फूड क्रीम आणि काय म्हणतात त्याला बॉडी वॉश, त्याचा सगळं अगदी स्पेशल असतं। आणि चांगल्या काही घरी तर एखादा माणूस पण अपॉइंट केलेला असतो की त्याला सगळं त्याची केअर करायची आणि त्याला फिरवून आणायचं। गरमी असली तर एसी लावून देतात, थंडी असली तर हीटर लावून देतात आणि आपण जे काय खातो त्यातलं जर त्याला आवडत असेल तर तो मागून घेतो स्वतः। त्याला त्याचं म्हणजे माहितीच आहे आपल्याला की त्याचं घ्राणेंद्रिय खूपच तीव्र असतं। म्हणजे मी तुम्हाला सांगते, साधी मी वरणाला जर फोडणी घालत असली ना तर त्याला वास आला, आमच्या डॉगीला बेल्ली नाव आहे तिचं, तर ती लागली करून मागते आपल्याला की तू मला आधी ते वरण दे थोडंसं प्यायला। किंवा मग आपण आईस्क्रीम मग आणलं किंवा कुल्फी आणली आणि फ्रीज उघडला की तिला कळतं की यांनी कुल्फी काढली आणि आईस्क्रीम काढलाय, लागलीच मागते थोडंसं। आणि उन्हाळ्यात ताक दही दूध तर तिला आवडतंच, कारण ते आमची सून पण तिला देते की बाई नाही, तिला पोटात त्रास होत असेल थोडंसं ताक द्यायला पाहिजे, थोडं दूध द्यायला पाहिजे, भातात दूध मिक्स करून देते, असं करून ती। आणि त्याचं स्पेशल फूड तर असतंच। मग आणखीन काय वर्णायचं। आणि जर कुठे गावाला जायचं असलं तर आजकाल ठिकठिकाणी पेट केअर निघाले आहेत, त्यामध्ये ठेवलं तर त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना भेटले की ते अजून आनंदित होतात। त्यामध्ये पण एसी असतं, सगळं काळजी घेतात, त्यामुळे आजकाल कुत्र्यांची अगदी मजा चालली असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण लोकांना तेवढा सेन्स आलेला आहे समाजामध्ये की नाही आपल्यासारखीच त्यांना पण काळजी, म्हणजे आपण जशी आपली काळजी घेतो तशी त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे। आपल्याला जे देवाने दिलं ते त्यांना आपण द्यायचा प्रयत्न केला तर देव आपल्याला त्याच्या डबल देतो, हा विश्वास ठेवून आपण प्राणीमात्रांची सेवा करतो। पण या उलट काय होतं, जर स्ट्रीट डॉग असले, रस्त्यावरचे जर कुत्रे असले तर त्यांना तुम्हाला सांगते 24 तासामध्ये अर्धी पोळी सुद्धा मिळेल की नाही आजकाल गॅरंटी नाही। कारण काय झालं, आजकाल सगळीकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाली आहे, त्यामुळे कुठे कचरा टाकायला किंवा कुठे काही टाकायला जागाच नाही। मग त्यांना अन्न मिळेल कुठून? हां, काही इंटरेस्टेड लोक असतात ते स्पेशल स्ट्रीट डॉगसाठी एक पोतं धान्य म्हणजे अन्न आणतात, ते त्यांचं फूड जे असतं पेडिग्रीचं ते, किंवा मग रोज एक पुडा बिस्किटचा टाकतात, हे त्यांनी नियम लावून ठेवले आहेत। पण असे 100% लोक करतील असं आपल्याला म्हणता येत नाही ना। ज्याला इंटरेस्ट आहे तोच करतो आणि त्याच्या मागे मग कुत्रे बरोबर धावत येतात तो दिसला की नाही आम्हाला त्याच्याकडून काहीतरी खायला मिळेल। ही स्थिती स्ट्रीट डॉगची आहे बघा। किंवा त्यांना काही कधी गाडीखाली येतात, चिरडतात, कुठे काही पोटाला काही त्रास होतो। एकदा आमच्या मुलाच्या फॅक्टरीसमोर असंच झालं होतं, तर मग त्या कुत्र्याचे सगळे आतडे बाहेर आले होते बघा। मग आमच्या मुलांनी त्याला ते कपड्यात बांधून डॉक्टरकडे नेलं, डॉक्टर पण ताबडतोब आले, ऑपरेशन केलं त्याचं, 2 दिवस तिला सलाईनवर ठेवलं। कुत्री होती ती आणि मग तिला तिथेच सगळं ट्रीटमेंट करून ती जेव्हा चालायला लागली हळूहळू तेव्हा तिला सोडलं। तिला किती चांगलं वाटलं असेल त्यावेळेस, नाही तर काय त्याची स्थिती झाली असती बघा। एवढा मोठा गाडीने तिला चिरडून चालली गेली गाडी आणि कुठे ती बाजूला पडली असेल ओरडत। पण प्रत्येकच कुत्रीला असं होईल असं सांगता येत नाही, काही ना काही त्रास होतात आणि तसेच ते बिचारे मरून जातात। असा पण अनुभव आलाय की एखाद्या डॉगीला रस्त्यावरती लागलं तर त्याचे 4-5 मित्र कुत्रे लोक येऊन त्याच्याजवळ येऊन तिला मदत करायला बघतात की तू इथून तिला काढू, बाजूला ठेवू, रस्त्यावरून काढू, म्हणजे सेफ जागी ठेवू, असा त्यांचा प्रयत्न पण चालू असतो। हे पण मी बघितलेलं आहे।
इतके कुत्रे म्हणजे अगदी हुशार असतात बघा. आणखीन काय म्हणायचं. आणि पहिले कसं पूर्वी बंगले होते तर मग घरात 1-2 पोळी उरली तर बायका बाहेर टाकायच्या की कुत्रं, मांजर, कावळा, पक्षी कुठले पण काहीतरी येऊन खाऊन जाईल. तेव्हा कुत्र्यांना मिळायचं बघा. आता ह्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीममुळे त्यांना काहीच मिळत नाही. मग अशा वेळेस वाईट वाटतं आणि मग म्हणूनच म्हणावं असं वाटतं की श्वान व्हावे पण स्वामींघरचे. कसं वाटलं मैत्रिणींनो. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथेच मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.